उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळते. काय पहिली प्रतिक्रिया? नाही, साहेबांचं मान्य उद्धव साहेबांचं मी आभार मानतो आणि पक्षाने शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. मी ऑलरेडी सभागृहात होतो. एक गॅप के बाद ब्रेक के बाद पुन्हा येतोय. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवारी घेतील अशी चर्चा होती. ते स्वतः पुन्हा सभागृहात येतील अशी चर्चा होती. काँग्रेसने सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही जर येणार असेल तर पाठिंबा आहे आणि त्यानंतर तुम्हालाच उमेदवारी दिली. मला असं वाटतं उद्धवजीने एका शिवसैनिकांना पुन्हा एकदा सभागृहात जाण्याची संधी दिलेली आहे. तर आमची सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी सभागृहात यावं. उद्धवजींनी मला असं वाटतं सगळ्या नेत्यांशी चर्चा होऊन मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिंदे सेनेकडून असं म्हटलं जाते की तिसरा उमेदवार आम्ही देणार. कुठेतरी फोडाफोडी त्याच्यावर काही बोलत नाही आता. ते मी त्या विषयावर नाही बोलत. मी त्या विषयावर नाही बोलत. तो विषय सोडून द्या. तुम्हाला दानवे साहेब ठाकरेंनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया खरं तर उद्धवजींनी जावं सभागृहात अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. निश्चित मी उद्धवजींचा पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आम्ही जो चालण्याचा संकल्प केला मला वाटतं त्या विचाराचाच हा विजय असं मानायचं. निष्ठेचं फळ मिळालंय असं म्हणता येईल? निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. फळ म्हणायला गेलं तर याच्या आधी मी सभागृहात होतो, विरोधी पक्षनेता होतो. निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. परंतु एक सामान्य शिवसैनिकाला उद्धवजींनी त्यांची जागा सभागृहात दिली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दानवे साहेब, खरं तर महाविकास आघाडीकडनं उद्धव साहेबांनाच उमेदवारी घेऊन त्यांनी विधान परिषदेत जावं असं मागणी होती सगळ्यांची. महाविकास आघाडीला नेत्यांची होती, महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांची होती. मात्र उद्धव साहेबांनी तुम्हाला कौल दिला. मी आता बोललो ना, मी उद्धवजींचा आणि पक्षाचा आभारी आहे की मला पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्याची संधी पक्ष देतोय. महायुतीतून असं दाखवलं गेलं की उद्धव ठाकरे जर उमेदवारी मला असं वाटतं मी पॉलिटिकल कोणताच बोलणार नाही. आता उमेदवारी बोलतो. पॉलिटिकल तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाशी बोला, माझ्याशी नको. मला वाटतं तुम्ही काँग्रेसशी बोला त्या विषयात. नाही आता मी तर पक्षप्रमुखांशी पक्षश्रेष्ठींशी आपण बोला असं म्हणत दानवेंनी या विषयांवर बोलणं टाळलंय. मात्र ठाकरेंनी त्यांची जागा सामान्य शिवसैनिकाला दिली अशी प्रतिक्रिया ही अंबादास दानवे यांनी यावेळी दिलेली आहे. अंबादास दानवे हे म्हणालेत की उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं. खरं तर अशी आमची सगळ्यांची भूमिका होती, इच्छा होती. मात्र ठाकरेंनी शिवसैनिकाला या ठिकाणी संधी दिल्याचं म्हणत आभारही दानवेंनी व्यक्त केलेले आहेत. ठाकरेंनी एका शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी दिल्याचं दानवेंनी म्हटलंय. आपण पाहतोय सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. खरं तर अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना दुसरीकडे अंबादास दानवे यांना विधान परिषदेची ही उमेदवारी मिळालेली आहे. ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा होती असं दानवे म्हणाले. मात्र ठाकरेंनी त्यांची जागा एका सामान्य शिवसैनिकाला दिली. मी याआधी सुद्धा विधान परिषदेमध्ये होतो. खरं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना विधान परिषदेसाठी ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा म्हणजे हा निर्णय काँग्रेसला मान्य आहे का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे आपण जर हा घटनाक्रम पाहिला तर 99% उद्धव ठाकरे उमेदवार असतील असं ट्विट मिलिंद नार्वेकरांनी आज केलं होतं. आणि आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आपल्याला पाहायला मिळते. काय पहिली प्रतिक्रिया? नाही, साहेबांचं मान्य उद्धव साहेबांचं मी आभार मानतो आणि पक्षाने शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. मी ऑलरेडी सभागृहात होतो. एक गॅप के बाद ब्रेक के बाद पुन्हा येतोय. उद्धव ठाकरे स्वतः उमेदवारी घेतील अशी चर्चा होती. ते स्वतः पुन्हा सभागृहात येतील अशी चर्चा होती. काँग्रेसने सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही जर येणार असेल तर पाठिंबा आहे आणि त्यानंतर तुम्हालाच उमेदवारी दिली. मला असं वाटतं उद्धवजीने एका शिवसैनिकांना पुन्हा एकदा सभागृहात जाण्याची संधी दिलेली आहे. तर आमची सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी सभागृहात यावं.
उद्धवजींनी मला असं वाटतं सगळ्या नेत्यांशी चर्चा करून मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिंदे सेनेकडून असं म्हटलं जातं की तिसरा उमेदवार आम्ही देणार, कुठेतरी फोडाफोडी. त्याच्यावर काही बोलत नाही आता ते मी त्या विषयावर मी बोलत नाही, मी त्या विषयावर नाही बोलत आहे. तो विषय सोडून द्या. तुम्हाला दानवे साहेब, ठाकरेंनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया खरं तर उद्धवजींनी जावं सभागृहात अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. निश्चित मी उद्धवजींचा, पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखाच्या विचाराने आम्ही जो चालण्याचा संकल्प केला मला वाटतं त्या विचाराचाच हा विजय असं मानायला निष्ठेचं फळ मिळालंय असं म्हणता येईल? निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. फळ म्हणायला गेलं तर याच्या आधीही मी सभागृहात होतो, विरोधी पक्षनेता होतो. निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. परंतु एक सामान्य शिवसैनिकाला उद्धवजींनी त्यांची जागा सभागृहात दिली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दानवे साहेब, खरं तर महाविकास आघाडीकडनं उद्धव साहेबांनाच उमेदवारी घेऊन त्यांनी विधान परिषदेत जावं असं मागणी होती सगळ्यांची. महाविकास आघाडीला नेत्यांची होती, महाविकास आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांची होती. मात्र उद्धव साहेबांनी तुम्हाला कौल दिला. मी आता बोललो ना, मी उद्धवजींचा आणि पक्षाचा आभारी आहे की मला पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्याची संधी पक्ष देतोय. महायुतीतून असं दाखवलं गेलं की उद्धव ठाकरे जर उमेदवारी दाखल, मला असं वाटतं मी पॉलिटिकल कोणतंच बोलणार नाही. आता उमेदवारी बोलतो, पॉलिटिकल तुम्ही पक्षाच्या नेतृत्वाशी बोला, माझ्याशी नको. मला वाटतं तुम्ही काँग्रेसशी बोला त्या विषयात. नाही आता मी ही प्रतिक्रिया आपण पाहिली.